आणि इथून जर आपण पाहिलं तर वेल प्लेड हिमेश आणि खूप चांगला ऊर्जा देत आहे तुम्ही अपकमिंग यंग टॅलेंटला रायझिंग स्टारला, त्याबद्दल खरोखरच आपलं गोड कौतुक असेल. धन्यवाद मंदारजी मात्रे. कनिष वेल बॉलिंग, चांगली फिल्डिंगसुद्धा पाहायला मिळाली कनिषच्या द्वारे. आणि आता 6व्या मॅचच्या दिशेने वळणार आहोत आणि मॅचला जशी सुरुवात होईल तसं या आवाज ऐकूया आपण विपुलजी पाटील यांचा. सकाळच्या 17 सध्या व्हॉइस ऑफ विरार विपुलजी पाटील आपल्यासमोर जोडले जातील. चला यानंतर होणारी मॅच पडई विरुद्ध कोरडी. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे. चला दोन्ही संघ त्वरित आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे. प्लेइंग 11 पण नाही आली, लिस्ट पण नाही आले. चला एक्स्ट्रा प्लेयर फलंदाजी करणारी टीम आपलं कोणी एक्स्ट्रा प्रतिनिधी असेल तर पाठवायचंय. आइए संपायर सुरू करायचं. गोलंदाजी मार्गवादी साहिल आहे. पहिलं षटक घेऊन आलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. स्ट्राईक वरती विशाल आपण पाहतोय. पडईचे 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
गोलंदाजी मारमध्ये साहिल सज्ज होते पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटचा इशारा. टप्पा पडल्यानंतर उसवे घेणारा चेंडूला आत येणारा चेंडू होता, सर्व मागे निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. निर्धाव चेंडूची सांगता. पायावरचा बॉल अपील केली जाते. डायरेक्ट गेट, काम फिट, धावची स्वरूपात विकेटचं पतन, गडीबाद. सद्गुरू वटार विरुद्ध बिंदास कोफराड. सद्गुरू वटार विरुद्ध बिंदास कोफराड यानंतर होणारी पहिली मॅच असणार आहे. दोन्ही टीम याची नोंद घ्यायची आहे. सद्गुरू वटार विरुद्ध बिंदास कोफराड. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. एक धाव आपण पाहतोय. लेगबाईची अपील केली होती, त्याच्यानंतर आपण सारखं पाहिलं नव्हतं, बॉलपर्यंत लक्ष नव्हतं आणि तिथे यष्टीरक्षक चप्पल होते. त्यांनी बरोबर यष्टांवरती नेम साधत असताना धावचित स्वरूपात विकेट मिळवून दिला आपल्या संघासाठी. सोहम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. टप्पाचा चेंडू मिस्टान स्टोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. थोडेसे दूर राहतात, चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. आतापासून सकाळच्या सत्रामध्ये आपण सारखं पाहायला गेलं, एक मात्र ते पॉवर प्लेचं षटक होतं, तिथे 17 धावा आल्या. त्याच्यानंतर कोणत्याही पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती पॉवरफुल बॅटिंग नाही दिसली, पण त्या 17 धावा आल्यानंतर ती टीम पराभूत सुद्धा झाली होती, हे देखील होतं. आजच्या दिवसातील ती पहिली मॅच होती. विकास 11 बोईंसनी त्या मॅचमध्ये विजय संपादन केलं होतं. मंदार आमच्या जोडीने होतं त्या मॅचला. त्यांनी देखील सांगितलं होतं की नंतरचे 3 गोलंदाज त्यांच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण आहे. फक्त पहिल्या षटकामध्ये 17 धावा आला, त्याच्यानंतर विकास 11 बोईजने पूर्णपणे सर्व फलंदाजाला बांधून ठेवलं आणि खूप चांगलं विजय संपादन केलं होतं त्या मॅचमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये आपण जर का पाहायला गेलं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये इतकी पॉवरफुल बॅटिंग नाही दिसली. मॅचचं मोमेंटम जर का चित्र थोडंसं बदलताना दिसलं ना, तर कदाचित ती तिसरं षटक असेल. त्याच्या व्यतिरिक्त अशा काही मॅचेस झाल्यात की तिकडे धावा नाही बनल्यात आणि प्रत्येक आपण जर का पाहिले मोठे फटके सकाळच्या सत्रापासून थोडेसे कमी आलेत. आता दिवसभरात अडचण आपण जर का षटकार पाहिले, इतकेसे षटकार आपल्याला नाही दिसलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा आपण पाहतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. कव्हरच्या डोक्याच्या वरतून फटका खेळलाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेले, बॉलला फील्ड केला आणि फेक होईपर्यंत वेगाने 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ चालू आहे. 5 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. पॉवर प्लेचा षटक आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण साहिलची पाहिले.
टप्पा पडला वेगाने वेगाने जलद गतीने चेंडू हाताळला. सरळ टप्पा पडल्याने चेंडूने घेतला यष्टांचा वेध. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 5 धावा 1 विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. प्रणव गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक घेऊन आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण 5 धावा पाहिल्या. शेवटच्या चेंडूवरती विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक प्रणव घेऊन आलंय. यश एक सलामीवीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्गवरती प्रणव सज्ज होतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. प्रणवचा पहिल्या चेंडूला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. डीप स्क्वेअर लेग वरतून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. फेकी देखील वेगाने करण्याचा प्रयत्न, पण 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 7 धावा. संवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती आयोजित पुरुष व महिलांसाठी क्रिकेटचे सामने आपण प्रथमच संवेदी समाजांतर्गत पाहिले. महिलांसाठी आजच्या दिवशी विकास गोईंच्या ग्राउंडवरती महिलांसाठी देखील सामने आपण आज पाहणार आहोत. प्रत्येकाला इथून एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी संपूर्ण संवेदी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून देण्यात आले. आपल्या समाजाअंतर्गत अनेक मोठमोठे खेळाडू घडत अशी सदैव इच्छा बाळगत असताना त्यांनी नेहमी हे प्रयत्न केलेत की अनेक मोठमोठे प्लॅटफॉर्म समाजाअंतर्गत खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेत. टप्पा पडला. बॅटची इनसाइड एज लागत असताना चेंडूने सरळ घेतला यष्टांचा वेध. विकेटचं पतन. यश बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅक दुसरा विकेट. टप्पा पडला. सरळ चेंडूने घेतला यष्टांचा वेध. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद.
थँक्यू. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 7वा. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट ऑन हॅट्रिक प्रणव. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. करोडी संघ आतापर्यंत गेलेली गोलंदाजी खूप चांगली आहे. पडई थोडस अडचणीमध्ये आहे. ऑन हॅट्रिक वरती प्रणव हॅट्रिक बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतोय. बॅटची एज लागत असताना चेंडू मागे गेला होता, पण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. इथून जर का यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला असता तर आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली असती, पण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 8 धावा. पडई संघ थोडस अडचणीमध्ये आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 8 धावा आहेत, पण अडचणीची बाब आलेले 4 विकेट. त्या कारणास्तव धावफलक थोडस मागे आणि संत गतीने पुढे असते. कृतिश नवीन फलंदाज स्ट्राईकवरती येतोय. त्याला इथून आता विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साईडला आपण जर का पाहायला गेले 4 क्षेत्ररक्षक आहेत. पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून सीमारेच्या बाहेर. कृतिशच्या बॅट मधून षटकार. कृतिशच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. धावफलकामध्ये गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 14 धावा आपण पाहतोय. प्रणव शॉ अगेन्स्ट अल्ला चढवण्याचा प्रयत्न. 2 विकेट नंतर आता कृतिशला देखील माहिती आहे की या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. अख्खो टप्प्याचा चेंडूला लेफ्ट केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच वरती निघून गेला. अख्खो टप्प्याचा चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. 15 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटच्या चेंडू मार्ग असते दुसऱ्या षटकातील. 15 धावा आपण पाहतोय. आलेल्या षटकारानंतर थोडासा प्रणव देखील आता दबावामध्ये आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत असताना टिपलाय झेल. संपलाय कृतिशचा खेळ. विकेट डाऊन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15-15 लॉस ऑफ 5 विकेट.
पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. गोलंदाजी मारवती यश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. धावफलक जर का आपण पाहायला गेलं 12 चेंडू नंतर 15 आहेत, पण आलेल्या 5 विकेट नंतर अपडही थोडीशी अडचणीमध्ये आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपेल, पंचांचं बोट हवेमध्ये. यशच्या पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, विकेट डाऊन, गडी बाद. पंधरावरती 6 विकेट. वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू टप्पा पडला, मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. यश वजे गोलंदाजी मारवरती आहे. जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा जलद गतीने वेगाने फलंदाजाला काहीसा बॉल नाही समजलाय. आतापर्यंत अडचण राहिले. सुरेख 3 चेंडू हाताळलेत. 15 धावा आपण पाहतोय. पहिला चेंडू जर का आपण पाहायला गेला खोलवर टप्पाचा चेंडू होता. त्याच्यानंतर आपण जर का पाहिलं 2 चेंडू जलद गतीने वेगाने शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. मंथनच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सुपर जरा जणू काही फलंदाजाला पूर्णपणे रेड केले. पहिल्या जर का आपण पाहायला गेला स्टान्स जरा आपण मंथनचा जर का आपण स्टान्स पाहायला गेला पूर्णपणे ते यष्टा कव्हर करून उभा होता. त्याच्यानंतर यश वजेला देखील माहिती होतं. त्याची रणनीती समजली की उजव्या यष्टीपासून चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता अख्खो टप्पाचा चेंडू हाताळला. आता तेच मॅडन षटक हाताळलं यश वजेनी गोलंदाजी करत असताना. विकेट प्लस मॅडन षटक हाताळलं. सुपर गोलंदाजी आजच्या दिवसातील पहिली मॅडन ओव्हर यश वजेने हाताळली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. गुरु वटार विरुद्ध बिंदास कोफरड. यश वजेचं मॅडन षटक आपण हाताळलं. 3रं षटक पाहिलं. खूप चांगली गोलंदाजी. बरोबर त्या फलंदाजाला रीड. चला सद्गुरू वटार कर्णधार पाठवायचं आणि बिंदास कोफरड आपणास देखील विनंती आहे कॅप्टनला पाठवायचं. खोलवर टप्पाचा चेंडू सर्व मागे निघून गेला. पडई संघ थोडाशा अडचणीमध्ये आहे. बरोबर 4 चेंडू आपण पाहिले यश वजेचे होते ते उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळले होते. त्याच्यानंतर 5वा चेंडू अख्खा टप्प्याचा चेंडू सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 6वा चेंडू देखील असे गोल्डन वरच्या स्पॉटवरती हाताळत असताना
इथून देखील सरळ यष्टांचा वेध चेंडूने घेतलाय. अजून एक विकेट डाऊन, गडी बाद. 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 8 विकेट डाऊन झालेत पडई या संघाचे. 15 त्या षटकारानंतर अजूनपर्यंत धावफलक नाही पुढे गेले. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. चेंडू पर्यंत पोहोचले, फेकी वेगाने गेले. मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 16-16. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड गेले. फेकी यष्टांच्या जवळ आहे पण एक धाव वेगाने धावून कंप्लीट केली. 17-17. चला सद्गुरू वटार कर्णधार पाठवायचे. अबिंदास कोफरड आपणास देखील विनंती आहे कॅप्टनला पाठवायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केले जाईल. एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 18 धावा आपण पाहतोय. या सद्गुरू वटारचं कर्णधार आलंय अबिंदास कोफरड. कॅप्टन आपणास देखील विनंती आहे टॉस केला जाईल. यानंतर होणारी मॅच 2 विनर संघांमधील ही मॅच आपण पाहणार आहेत. बॅटची इनसाइड एज लागत असताना चेंडू मागे निघून गेला. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. धावफलक आपण जर का पाहायला गेलं 19-20 आव्हान सेट केलं गेलंय कोरोडी या संघासाठी. सन्मान्य प्रवीणजी नाईक साहेब आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. प्रवीणजी नाईक साहेब आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला सद्गुरू वटार आहे त्यांच्या अगेन्स्ट बिंदास कोफरड. हॅलो. यानंतरचा होणारा सामना सद्गुरू वटार वर्सेस बिंदास कोफराड. सद्गुरू वटार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या सामन्यानंतर 3 सामने विजेत्या संघाचे होणार आहेत. बिंदास कोफरड या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
यानंतर होणारी मॅच. चला कोरोडी संघ 2 सलामीवीर बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चोवीस मध्ये 20 ची गरज. यश वजे. चला कोरोडी संघ एखादा प्रतिनिधी पाठवायचा कॉम्बॉक्स मध्ये. आता डकआउट मधून एक जण येऊ शकतो. पहिला चेंडू ऑन साइडला हलक्यात आणि घेऊन काढलं. एकेरी धावणे श्री गणेशा गेला जातोय. 20चा पाठला करायचा. यश वजेनी गोलंदाजी करत असताना मॅडन ओव्हरचं षटक हाताळलं होता. शेवटच्या चेंडूवरती विकेट देखील मिळवली होती. ऑफ साइडला ड्राईव्ह केले. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. रिषभ स्ट्राईक वरती येतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा. 20चा पाठला करायचाय. पडई संघ प्रत्येक खेळाडूंनी मोठे फटके खेळत असताना गमवलेलं विकेट 8 विकेट सारखा तुम्ही 24 चेंडूच्या खेळामध्ये घालवतात तर कदाचित मुश्किल आहे धावफलक ते तुम्हाला जे सेट करायचंय. चेंडू हातामध्येच देखील नाही आलाय. एका क्षणाला असं वाटलं की झेल टिपला जाईल. त्याच्यानंतर तो चेंडू हातामध्ये नाही आला. इथून आधीच टार्गेट कमी आहेत. झालेल्या अशा चुका कदाचित तुम्हाला मॅच मधून अजून दूर करून जातील. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळालेत. यश वजे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. लंगॉनला क्षेत्ररक्षक होता. वेगाने बॉल पर्यंत पोहोचले होते. एका क्षणाला असं वाटलं की कॅच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला जाईल पण तो झेल नाही टिपला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा. 20चा बचाव करण्यासाठी तुम्हाला डॉट हाताळणं गरजेचं आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू पंचांच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जाते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा. इथून पॉवर प्लेचे षटक. येणारे 2 चेंडू पॉवर प्लेचे 2 महत्वाचे चेंडू असणार आहे. कारण की इथून 20चा बचाव करायचा असेल तर तुम्हाला डॉट निर्धाव चेंडू जास्त हाताळणं गरजेचं आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर मन बनवलं होतं की त्या बॉलला पुलच्या दिशेने खेळायचं. आपण ते 2 विचारानंतर गेल्यानंतर तो फक्त बॉलला दिशा दाखवली. रिस्पेक्ट केला गेला. आता मागचं कारण की तुम्ही स्टेप आउट करून पूल खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण मनामध्ये कुठेतरी विचार आला की बॉलची उसळी कमी आहे. त्या कारणास्तव मात्र ऑन साईडला हलक्या त्याने खेळून काढला. डबल माइंडसेटमध्ये जेव्हा खेळाडू जातो तेव्हा फक्त बॉलला दिशा दाखवणं गरजेचं असतं. बॅट लागली हीच मोठी गोष्ट होती.
लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. दिशा थोडीशी गोलंदाजी चुकली जाते. एक अतिरिक्त धाव ऍड होताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा आपण पाहतोय. गोलवटप्पाच्या चेंडू पण सनकडे अपील केली जाते. पंचांच्या दिशेने अवधेत लेग बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 रन स्कोर कार्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. दुसरं षटक गोलंदाजी मारवती सज्ज होतोय. संवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय. महिलांसाठी व पुरुषांसाठी संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये आपण जर का विचार केला तब्बल 12 संघ पुरुषांचे खेळताना दिसणार आहेत आणि 4 संघ महिलांचे देखील आपल्याला खेळताना दिसणार आहेत. प्रत्येकासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म कशा प्रकारे अवेलेबल करता येईल याची दखल संपूर्ण संवेदी ब्राह्मण समाज घेतोय. आणि मागच्या संपूर्ण या आपण महिन्यामध्ये जर का पाहायला गेलं SPPL सारखं एक मोठी स्पर्धा, त्याच्यानंतर याच मैदानामध्ये झालेली गेल्या आठवड्यातील स्पर्धा, सातत्याने अनेक मोठमोठे प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साईडला फटका गेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आल्यात. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. पाणी घेऊन जायचंय. पाणी घेऊन जायचंय. कोणीतरी थंड पाणी घेऊन जा. बघा, खेळाडूंनी मैदानात छतमध्ये खेळत असताना शरीराला कोणती दुखापत या इजा होणार नाही याची दखल घेणं गरजेचं असतं. डबल 1 11 धावा आहेत. यश वज्जे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय.
12 धावा. 20 पाठला करण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डबलने ते धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट आहेत. फुलटॉस वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खालती आल्या. चेंडूच्या खालती येत असताना झेल नाही टिपलाय आणि तो बॉलला हातामध्ये ठेवण्याचं कारण नाही समजलं. एक धाव होती तिथे, दुसरी वाचवण्याच्या नादामध्ये तिसरी गेली. 3 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. झेल हातातून सुटला, तिथून एक धाव होती. त्यानंतर तो बॉल हातामध्ये होता. यश वझेनी पाहिलं होतं. 2 धावा धावून वेगाने कंप्लीट आणि तिसरी वाचवण्याच्या नादामध्ये फेकी वेगाने गेली. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल नाही आला आणि 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू अलॉंग द कॉर्पेट मागे ट्रॅव्हल होत असताना डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सोळा धावा, 4 धाव्यांची गरज आहे. येणारे 14 चेंडू, एखादा मोठा फटका मॅचला फिनिश केला जाईल. मॅच मध्ये मात्र औपचारिकता 14 मध्ये 4 धाव्यांची गरज. दिशा चुकली जाते. यष्टी रक्षक देखील चुकी करतोय. वाईड +1, 2 धावा ऍड होताना. यानंतर होणारी मॅच बिंदास कोफरड विरुद्ध सद्गुरू वटार. जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. फटका खेळलाय, चेंडूला सरळ पाठवले, सीमारेषा पार. फिनिशिंग शॉट यश वजेच्या बॅट मधून येतोय. षटकार.